अरे तू टेन्शन नको घेऊ, मी जातो बरोबर. मी रोजच जातो या रस्त्याला, तू कशाला एवढी काळजी करून राहिली काय? तू जेवण करून घे, मी जातो आणि लवकर संध्याकाळी लवकर घरी येतो. मी रात्र पडायच्या पहिले येतो. हो 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 हो, तू काळजी नको करू. अच्छा बरं ऐक ना, मी काय म्हणतो, सरांचा फोन येऊन राहिला, मी बोलतो बघ तुझ्यासोबत नंतर. गुड मॉर्निंग सर. नाही सर, आत्ता निघालो आहो सर मी. येस सर, आत्ता निघालो आहो सर, जस्ट मी बाईकनेच आहो सर. सर 1 वाजेपर्यंत पोहोचतो सर मी. ओके सर. नाही सर, बिलकुल लेट नाही होणार सर. 1:30 वाजायच्या अगोदर मी गायकवाड साहेबाच्या टेबलवर फाईल पोहोचवून देतो, तुम्ही टेन्शन नको घ्या त्या गोष्टीचं. नाही नाही सर, तुम्ही काळजी नको करा, मी पोहोचवतो. जी माझा ऍक्सिडेंट झाला आत्ताच इथे. मोबाईल पण पूर्ण फुटून गेला. लोकांना मदत मागत आहो पण कोणीच मदत नाही करून राहिले. मला एक फोन करू देता का? माझ्याकडे फोन नाही आहे. ऐका तर जी, डिस्प्ले गेलाय, आता का करू? जास्त लागलं असेल तर थोडा वेळ थांबू शकता तुम्ही इथे. गाडी चालू नाही शकणार तुम्ही, थांबून जा थोडा वेळ. या
तुम्ही एकटेच राहता इथे? नाही, माझे हे सुद्धा राहतात. बाहेर गेले आहेत काही दिवसापासून. कुठे जात होते तुम्ही? नागपूरला. ते आता जातानाच अचानक गाडीचा ऍक्सिडेंट होऊन गेला. कुठे लागलं का? हो, थोडं पाय आलंय. द्या, मी औषधी लावून देते. या. हम तुम कितने पास है, कितने दूर है चांद सितारे. सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम. कोणीच नाही येणार. मी पण किती दिवसापासून वाट पाहत होती. कोणीच नाही आले. फक्त तुम्ही आले. आता मी तुम्हाला जाऊ नाही देणार. पण मी का केलं? मला जाऊ द्या. जायचंच आहे तर इकडे आले कशाला? आता थांबा थोडे. माझा परिवार आहे. परिवार तर माझा पण आहे. माझे हे माझ्यावर खूप प्रेम करतात. मला कधीही एकटं सोडत नाही. तुम्हाला पैसे पाहिजे असेल ना सांगा, मी पैसे घेऊ द्या. Ha ha ha.